महापालिकेविरोधात स्थानिक आक्रमक। बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतात, त्या ठिकाणी राजकारण सुचतं। हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही। धिक्कार, मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा। शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 9वीत शिकणारी ममता म्हेत्रे आणि 10वीत शिकणारी जिया म्हात्रे या दोन मुलींचा दूषित पाण्यानं बळी घेतलाय। शुक्रवारी दुपारी 10वीचा पेपर देऊन आलेल्या जियाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। तिला रुग्णालयात दाखल केलं, पण अवघ्या 8 तासात तिचा मृत्यू झाला। तर जियाची मोठी बहीण भाग्यश्री म्हेत्रे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माझ्या घरातलं तर एक झालंय आणि त्या साईडला दोन आहेत, दोन्ही बहिणीच आहेत। एकाचा मृत्यू झालाय, अजून एकाचा पोरीचं सांगता येत नाही। 10-15 मिनिटं म्हणून सांगितले डॉक्टर। सध्या 9वीला होती आणि ते पोरी होती ना, काल 10वीचे पेपर दिले, काल 10वीचे पेपर देऊन ऍडमिट केले संध्याकाळी। गरीब कष्टकऱ्यांच्या या वस्तीत कधी 8 दिवसाआड तर कधी 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, मात्र ते पाणी दूषित, दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रार करण्यात येते। याबाबत वारंवार पालिका अधिकाऱ्यांना सांगूनही कारवाई झालेली नाही असा आरोप स्थानिक करतायत। आणि याच दूषित पाण्यानं त्या 2 शाळकरी मुलींचा जीव घेतलाय। 8 दिवस पाणी येतंय, त्याने रात्री पण 12 वाजता पाणी सुटतंय ना, ते पण घाण असतंय। मग सकाळ सुटलं तर पण ते पण घाण असतंय। आम्ही ते कापड घालून चाळून घेतो। सर्दी खोकला आजारी चालूच आहे, पेशी कमी जास्त हे सगळं चालूच आहे। कोण आमच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही सिव्हिलला गेलं तर सगळं ऍडमिट होऊन डायरेक्ट म्हणताना मृत्यूच घेऊन यायला लागलेत। आमची आर्थिक परिस्थिती एवढं गरीब आहे की आम्ही जार पाणी सुद्धा आणून पिऊ शकत नाही, कारण इथं सगळेजण बिगारी काम करणारे आहेत। जार पाणी जर आम्ही 25-30 रुपयाला जार पाणी आणलं तरी घरातले सगळेजण पिऊ शकत नाही, म्हणून आम्ही लहान पोरांनाच फक्त जार पाणी देतो। पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाण्याचं वास्तव समोर आल्यानंतर पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी हे मृत्यू दूषित पाण्यामुळे झाले नसल्याचं सांगत आपली जबाबदारी झटकली आहे। जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वर ज्याला म्हणून की ज्यामुळे डेंग्यूमुळं झालेला एन्सेफलायटिस, ज्याच्यामध्ये प्लेटलेट्सचा काउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येत आहे। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली। महापालिका निवडणुका होत नसल्यानं सामान्यांचा बळी जात